श्यावर रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय, देवै माय माता की गौरी मोतीराम महाराज महाराज की गौरी जय, मारुती महाराज की जय. रुसो कार्याती कुशल अनादे कोरी गोळांगुळ घातले लोटांगण परबळे चरण कमळ वंदना. यांची केली आज स्मरण होय सकळ विद्येची अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता पुण्य पावन भूमी या पवित्र ठिकाणावर चालू असलेलं हरिवंशाचं रामायण सुंदर अशी कथा आहे. सर्व वारकरी मंडळी आहेत. आपल्या समोर बसलेले हरिभक्ती परायण मठाधिपती देवईमाई माता त्यांच्या गादीवर बसलेले आणि पुरेपूर जसे आई होत्या माता होत्या बरोबर तंत नियमाचं पालन जर कोणी केलं असेल तर ते तुळशीदास महाराज माय काय वाजवायवर सगळे सोपं नाही तेवढं. ही जी गादी आहे ना ही साधी गादी नाही महाराज. अन्न खायचं नाही सोपं काही नाही महात्मे बरं का. लक्षात या गोष्टी माझ्या काही काही आता आईशे कोणी होणे नाही. आणि बकळ गाद्यावर बसलेले लोक बघितले उठून गेलेले बघितले. लक्षात आलं. पण माय या शब्दाचे बरेच अर्थ आहे. सुधा महाराजांनी सांगितलं. मी काही जास्त सांगणार नाही आपल्याला वेळ कमी आहे का. माय लक्षात आलं म्हणजे माय याच्यात ममत्व आहे आणि ते आमच्या महाराजांमध्ये हे का नाही. कोणही महाराजाच्या तोंडाकडे बघितलं तर आपली आई वाटते महाराज. वाटतंय ना खरं सांगा पटकन बोलता महाराज. तसं महात्म्य ओळखण्याकरता मारुतराव महाराज होऊन गेले तुमच्या समोर. मारुतराव महाराजाच्या सगळे दर्शनाचे आणि सगळ्याला वाटायचं महाराज मला नाही बोलतात. हे भाव असते संत ओळखण्याचे कारण लक्षात ठेवा. आता सुद्धा दर्शन केलं की महाराज नुसतं स्माइल दिली की माणसाला वाटावं महाराज कोणाचे. हा कोण वाटतंय तुम्हाला आता इथं पटपट बोला. महाराजाकडे बघितलं दर्शन झालं की प्रत्येकाला वाटते माय माझ्या लय प्रेम करतात. वाटतंय की नाही. हे अनुभव असते बरं का संत ओळखण्याचा. महाराजा बकळ सगळे बकळ आहे कळालं का. तसं वर्णन सुद्धा महाराजाचं झालेलं आहे अध्यायामध्ये. हे डुप्लिकेट महाराज आहे बरं का. हे नवीन गादीवर बसले. जे नवीन गादीवर बसलंय त्याच नाव काय नेहमी कळालं का. पण ह्याच्यातला मधले एक वया होऊन गेले महाराज का भाव होता कोण त्याच्यामध्ये. महाराज डुप्लिकेट होता हे तुम्हाला कळालं की नाही. मस्त हसले आहे की नाही. दुसऱ्याचं वाटवं म्हणलं की हे करता पण त्याचा भाव बघितला का. काळने मी मनाने गेला होता का रावणानं पाटील होत. रावणानं पाटील होत. रावण कुठेही पाठवीन गेला का काळने मी. काळनेमीचा भाव लक्षात ठेवा. मारुतराय महात्मा साधाय का. काळनेमीने विचार केला हे कपटी आहे बरं नाही म्हणावं तर ही इथं मारल्याशिवाय रावणाकडे दोन्ही होतो महाराज. काम ऐकलं तर नाही नसलं तेव्हा काही सुद्धा महाराज बघितलं का इकडे दोन्ही बी मग हे विचार काळनेमीने केला आणि विचार करून त्याने विचार केला मारुती कोण आहे पटकन बोला. महात्मा आहे. मग मारुती संत कोणला कळाला. वा पूर्व पुण्य असता गाठी संत भेटी मारुती आईसा प्रतापी गहन आणि सकळ भक्ताचे हे मारुती कोणला कळले. राजवर 70 वर्ष वय होऊन आपल्याला मारुती कळलं नाही. आपण असं करतो मारुती मंदिरा पुढे गेल्यावर वाक्य जरा खाली काळने मला महात्मा कळाला. संत कळणं तेवढं सोपं नाही. एकाच वेळी बोललो की मला रामायण सांगा बोलले तुम्हाला याला त्या हांडी वजर म्हणून नाही. ते म्हणजे काय नाही 1 तास रामायण सांगायचा. मी एक आद्या 7 दिवस सांगितलं एकच आधी. हे मोतीराम महाराज कृपा आहे बरं का. आधी एक वड्यात नाही तर बसून सांगायला म्हणून फक्त कृपा 8वी पिढी परमार्थामध्ये आहे म्हणून असं एका वयवर मी कव्हरही करू शकतो. लक्षात ठेवा हे माझं काही नाही. मोतीराम महाराज मारुती महाराज देवईमाई माता याच्यावर विश्वास ठेवा. हा लक्षात आलं का. आणि किती अभ्यास केलेलं गोड लागत लक्षात ठेवायचं बरं का. कोणतंही कीर्तन आहे का किती अभ्यास महाराजांना त्याचे शब्द किती गोड लागतात ते बघायचं. आपले नरहरी महाराज होऊन गेले किती अभ्यास होता. पण ते ना महाराज मस्त कीर्तन नरहरी महाराज देवकराचं म्हणलं गावात बाहेर कुलदेवकर घेऊन यायचे महाराज. आम्ही लहान होतो तो अंगाला काटा येत होता. काटा कृपाळू उदार म्हणल्यावर अंगाला काटा यायचा. बरोबर आहे का नाही. अभ्यास होता. मग कीर्तन कशाच होतं ते. आता किती पैसे दिले महाराज कीर्तन ऐकायला मिळत
हा? फक्त कृपाळू उदार माझा असा कानाला काटा येतं का? ते महात्म्य असतात, त्याच्या मुखातले शब्द एकच आहे का, पण कसं लागतंय? इथं ओळखायचा महात्मा लांबजाची गरज नाही. आणि आपली माणसं म्हणतात तो ज्ञानेश्वरी पाठ आहे बर त्याच्या सांगत काय फायदा आहे? तसा काय मी ओळख केला, इथंही मरण आहे तिथं बी. आता मरण दोन्हीकडे आहे, येऊ नये याच्या घरला आलो, पण इथं राहिलं तरी मरत आहे. पण काय नाही मिळा मरण कळालं कुठं मरा. काही माणसं म्हणतात वारी केली तरी बी मरत आहे, आणि वारकरी वारीला गेलं त्याच्या वळीच्या पेंड्या चोरल्या तरी बी त्याला माहित आहे गावात कोण राहिलं, सगळे वारीले तोर आपलं घ्यास तरी पण मरणामध्ये फरक मरण कळायला पाहिजे. तसं काय नाही मी ज्ञान आहे बरं का कळणी सांगाय माझा विस्तार करणार नाही मी. मारुत्राचं आगमन झालं तिथं सुंदर आश्रम निर्माण केलाय. महात्मा कुठे टिकत नसतो लक्षात ठेवा, आणि महात्मा कुठे झाला रिकामा नाही. सुंदर आश्रम निर्माण केलाय. आता माझ्या असे माळ घेतले महाराज रामकृष्ण हरी म्हणून गेलं बरं का, कवाय ते हनम्या कवाय असं बोलत ऐशी उड्डाण कपिनाथा आणि पर्वताचे माथा देखत अकांत राक्षस चित्ता आणि धीर सर्वता न धरली. या आधी मला मुपाटशी लक्षामध्ये असं चळचळ कापू लागलं तेवढ्यामध्ये मारुती आली. मग बैसो घातल्यावर आसन वा आणि चरण चाळण जीवन हरी. अर्ध पात्यादी संपादन वा. पूजा विधान मांडले. माय मी ना काही आहे आपल्याला बोलवायचे काम पडलं आणि त्यांचं हॉटेल सगळे बरं का आपले त्या म्हणलं माई आता तुम्ही माईच्या पायथ्याला आलाव, आता इथून लांब जायचं नाही. सोर सम्राट आहेत महाराष्ट्रात पहिलं म्हणून वाचनामध्ये, आणि ते पैसे दिले का तुम्ही बाकी आले की नाही? हे कोणाचे उपकार आहेत? हा देवय माईचे इथं सगळं मिळतंय महाराज. आणि लक्षामध्ये महाराज आलेले बघितले बरं का, डुप्लिकेट न खरा महाराज बघितलाय. मारुत्र आहे आल्याबरोबर बैसू घातले वरासन. वरासन बरं का, वरासन कशाला म्हणतात? वरासन असं टाकलं नाही बरं का, हे वरासन कळलं की नाही? सुंदर असं आसन आदित्य निर्माण केलेलं होतं, आणि ते आसन बसण्याकरता टाकलं. नुसतं टाकलं नाही, आल्याबरोबर लगेच पाय दाबाय सुरू केली. मग आणि रे पळे मुळे सबत वा कपीचे आतीत मांडिले. किती आनंद आहे महाराज काळनिमीचा बरं का, काळनिमीचा आनंद आहे इथं. कळलं ना? मारुत्राची पूजा करायला मिळाली कोणाला हे लक्षात ठेवा. महादेवाचा अवतार आहे मारुत्र आहे. मला माईने बाबाने सांगितलं होतं महिला मंडळींना एक शब्द संत रामायण सगळ्याला पाठ आहे, कुठलेही उपास धरू नका. समाजात जरा एक शब्द लिहून घ्या. गुरुवार धरायचा नाही, शनिवार नाही. का? तुमच्या भाषेत पटवून देतो मी. शनिवार कोणाचा आहे? जोरात बोला बघा, ऐकू कमी आले. मारुतीचा. सोमवार कोणाचा आहे? महादेवाचा. मारुती कोणाचा अवतार आहे? हा मग माणसं सोमवार सोडून देऊन काय धरतात? आता जुन्या काळामध्ये सुद्धा महाराज, जुन्या काळामध्ये कुंकाचा जर कार्यक्रम असेल आपल्या इकडं तर माणसं कुकू लावायची, पण खांबावून. मग खांबा तुमच्या खांबावर कुकू लावलं की तुम्ही कोणला धरा. तसं खांब तेवढे पकडा. खांब म्हणजे सोमवार आहे. अलग लक्षामध्ये एकादश सांगायला पुन्हा एकादश. काही लोक गुरुवार धरतात. गुरुवार कोणाचा आहे? हा गुरुवार फाशी होऊ का? धनोबराचं गुरुवार आहे. एकादश कोणाची आहे? एकादश पांडुरंगाची. माऊली कोणाचा अवतार आहे? महाविष्णूचा. सखा माझा म्हणजे एकादश धराव का? आपला सगळा शेतकरी वर्ग आहे. रविवार धरा. मग आता काय फाश? अरे आपण आपल्या इकडे एवढं मोठं देवस्थान आहे, आपल्याला उपवास धरायचं काम नाही. माय आहे नाही 12 महिने उपवास आहे राजू. आपलं काम करावं लागतंय आपल्याला. फक्त 29 उपवास करा वर्षाला. महाशिवरात्र एक कशाला तुमच्या? रामनवमी, गोकुळ अष्टमी. कृष्ण एकच ना ते, गोकुळ अष्टमी आणि आणि 12 24 एकादशी. हे 5 पर्व. 24 आणि 5
याच्या पुढचे उपवास धरायचे नाही. मला पाप लागलं तर लागू द्या, काय अडचण नाही. शेतकरी वर्ग आहे. मग बाय म्हणतात नाही मला चक्करच येते या. चक्कर नाही तर मरशील तू. आपल्याला कामं करावं लागतात बरं का, माय हसू नका. शेतकरी वर्ग आहे आपला, काम करावं लागतं आपल्याला. लक्षामध्ये आता इकडे जायचं नाही, कीर्तनात सांगू पुन्हा. लक्षामध्ये इकडं मारोत्रायाची महाराज पूजा करू लागलेला काळ नेहमी. चला स्वामी अंगीकारावे फळमूळे दाजेने करावे चितज वा मार्गी चिनले ते बवळे श्वेत श्वेत कलोळ सर्वांगी. कसा आतिथ्य करू लागला महाराज, किती आतिथ्य केलं काळ नेहमीना. मालक स्वामी, स्वामी म्हणजे मालक. मालक हे फळ लगेच आधीच आणून ठेवली त्याचं सगळं मायावी निर्माण केलं होतं बरं का. सगळं मायावी. मला याच्यातलं थोडं अनुमान प्रमाण कळलं ना, तर सगळी भक्ती बसलीत माझ्या पुढं. हे सगळं मारुतीला कळालं नसेल. आश्रम कसा आहे ज्याला कळत नाही ते फसल्याशिवाय. लक्षामध्ये मग याचं सगळं मायावी निर्माण केलेलं आहे. खरं आहे का काही दिसतंय ते खरं आहे का नाही, जे दिसत नाही ते खरं आहे. कळलं ना. आता इकडेच जाईन मी. पुन्हा मस्त फळं आणली. शेप खाता का शेप, अंगूर खाता का मालक अंगीकारावे. एवढं पाणी पाणी आणलं नाही बरं का, फळ मुळं आणली होती. हा दिसतो सिगाय सारा बदूत वाळे रतनुई प्रीत वा कोण काही त्वरित तुम्ही येथे येणे केले. आता याच्यामधला भाव बघा या वहीमध्ये महाराज. काढले मी आता लगेच प्रश्न विचारला. हा तुम्ही वाढणार दिसतायत, वाढणार दिसतायत. मग इकडे वाढणार कुठं असतात आपा गावात कशाला. म्हणजे प्रश्न काय केलाय, तुम्ही वाढणार तणू दिसायलेत. वानराचं शरीर दिसायलंय जरा तुम्ही अलग दिसायले. तो तुम्ही गण लावता काय की म्हणजे हो पंढरपूरची वारी हो तुमची जरा ड्रेसिंग दिसायले. हो तुमच्या तोंडामध्ये रामाचं भजन दिसायले. मग ह्या टायमाला इकडं रस्ता चुकला का. हा मग इकडं कोणकडे आले असा विचारला बरं का. हे वर पंगवली. हा म्हणाल तू काय झालं मग भेटी झाली बहुता रुचीची त्याई सांगितले वारतीची ऐक ऐक तुझ पासे सांगेन. काळनेमीने सांगायला सुरुवात केलं का सांगितलं काळनेमीने हे. रावणानं सांगितलं होतं मारुतीला तुला गुंगवायचं असेल तर रामायणच सांगावं लागल. भागवत जमत नाही. आणि रामायण सोडून जर दुसरीकडे गेला. आता रावण काळनेमीने प्रश्न सांगितला मारुती तुम्ही म्हणताल तुम्हाला एवढा कस काय अभ्यास. आता हे सगळं वरपंग आहे बरं का. मला एक किती अंदाज निघायलाय. आता काळनेमीने केस किती वाढले होते. हा घेरी चक मध्ये घातली होती. मारुती ओळखाय पाहिजे हे महाराज मोठा दिसायलाय. महाराज का शिकून आलेला दिसायलाय. मग सगळं रामायण पाठ असो ना. हे विचारला का प्रश्न. एक एक शब्द लक्षात घ्या रामायणामधला महाराज. काय विचारला सगळं माहिती मारुतीला. पण मला इतर राहत असताना या महात्म्यांची भेट झाली म्हणजे काळणी म्हणून लागली आहे. मग त्यांच्या आश्रमावर रामायण चालू होतं. मी त्यांच्या मुखातून हे शब्द ऐकलेत. मग त्यांना सांगितलेलं ऐकलेलं मी तुम्हाला सांगायला. काळणी मीच म्हणणं नाही कोणाला मारत राहिला. मग रामाला चुमन बांधू दोघे वा पितृवचने जिनी गती वेगे वा क्रमोनिया मही स्वांगे वन वेगे पयाले. माय हे रामायणाला कधी जात नव्हतं. जे रामायणाला जातात त्याची चपल चोरीत होतं मला. कधीच रामायण माहित नाही काहीच नाही. काही माणसं आधी रामायणाला जात नाहीत आणि डाव भरला की मो नाव घेतलं नाही. अरे तिथे घास आम्ही 12 वर्ष बिन चपला फिरलो रामायणाला रात्र पायानं. आधी घास की तिकडं घासल्या रोज जरा रामायण शिकायचंय गावात पाराव जातो. रोज रामायण शिकणं सोपं नाही. सगळ्यात अवघड ग्रंथ रामायण आहे. सगळं व्याकरण आहे पंचकरण रामायणामध्ये. पण हे करायचं नाही. मी गपची बस. लक्षामध्ये का सांगितलं महाराज राम लक्ष्मण दोघ पितृवचनामुळं कुठं निघाले. चला आवडी उठली बहुत वा अनुचारी
सांगितलंय रामायण, गुळापर्यंत गेलं नाहीये, तरीही ऐकायला मारुतराव होते महाराज. आणि आताचे आमचे माहित राम भक्त फक्त मारुती, दुसरे नाही. राम भक्त कोण आहे? मारुती. अरे रामाचं नाव काढलं तरीही मारुती हालत नाही. आता पुढचं सांग का माझ्या शब्द. एक जण काय केलं, सोन्याचा गेट लावलाय, सोन्याचा, आणि कुलूप सोन्याचं आहे. कुठं? मारुतीच्या मंदिराला. मला म्हणला महाराज लई पट्टी केली, एवढं मोठं शिखर बांधलंय, सोन्याचा गेट आहे. हा, मध्ये मध्ये कोणाचा देत नाही म्हणलं. मी म्हणलं तिथं मारुती राहत नाही. जर तुला मंदिर बांधायचं असेल तर तिथं तुला रामकथा लावावं लागल, तर मारुतीच्या मंदिरात आहे. धन्य धन्य ते वैष्णव मंदिर. आणि जे ते नाम घोष होय निरंतर फक्त मारुतीला आवडत ते रामायण. याच्या व्यतिरिक्त आता काळने मी रामायण सांगू लागलेला आहे. सांगणारा कसा आहे बघितला का? श्रोते मंडळींना विनंती आहे, सांगणारा कसा असो, कोणी असो, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, कधीच नाही. हे रामायण मी तेच ऐकत नाही असं नाही म्हणायचं. तुम्हाला कथा ऐकायची, कथेवर आवड पाहिजे का सुचिगावर? तुम्हाला महाराज पाहिजे का बाप? त्याचा परमार्थ काय काय. माणसं फक्त महाराजाला बोलतात, कोणी गाडी हातात आणत्या आले की बाबा लय महाराज मोठा आहे, तुला काय इकडे ऐक बर का. अरे आमच्यासारखं गेलं की याला काय मोटरसायकल पायानं आला या. अरे तिचं प्रेम बघ, भाव बघ, मला लक्षात आलं का तुमच्या गोष्टी. हा, तस मारुतीने विचार केला हे महाराज कोण आहे, पण रामायण सांगायला ना आवडी उठली बहुत. काय आवड होती मारुतीला महाराज. लगेच मारुतीने डोळेच लावले महाराज आणि राम कथेमध्ये मग्न झाले. कथा ऐकू लागली. कशी ऐकू लागली कथा? स्वयंवरी भंगीने हरकोदंड, रावणाचे काळे तोंड, वा, झारीले भार्गवाचे बाळाबंड. येस येस प्रचंड घेतले. वा. आता ही वही कशी सांगितली वामन महाराज? आधी कुठे गेलं? हा, आधी कुठे पंढरपूरला गेलं का? अरे परशुरामाचं धनुष्य कुठं मोडलं रामान? पटपट बोला बरं का आता, पटपट नाही उठू गावी. कुठं? वा. अरे सीतेला पण होता कोणाचा? त्या धनुष्याचा. ते रामानं मोडलं, काळे मोड लागलेलं आहे. रावणाची झाले काळे तोंड, यश प्रचंड घेतले. कोण? आधी राम कुठं झालाय? मग राम लग्न झाल्या वनात गेलता का आधी? म्हणून सुचे कसा सांगायलाय कीर्तन करा. हे कोणाला माहित पाहिजे तुम्हाला का आम्हाला? आम्ही काही सांगितले बरं. अरे बा कळालं का? हा, सीते समवेत दोघे जण वेला निघाले आपण, मारुनी राक्षस दारू रे, वाली ही दारे वालीला. मी आधीच सांगितलं तुम्हाला रामायण अभ्यास करावं लागतंय. आता वाचक सूचक काळणी मी सारखे निघालेत म्हणून आम्ही जाईना शेतकीला. आणि पुन्हा मला मानित माझे लोक लय माजले. आता मला मानित क्षेत्र येच ना 200 रुपये शेतकीला. अरे आता इकडे पैसे जास्त आहे काय? आणि तुला काय नाही की आम्ही गरीब नाही. आलं बघा ते नको रे बरं, नाही गेलेलं बरं. हे लक्षात ठेवा राजो, भजन ते ओंगाळवाणी नरका जाणे चुके ना. मत्सर करू नका कोणाचा. आणि सगळा मत्सर आमच्याच जास्त आलाय महाराज बघायमध्ये. चला त्याचं काळ खुलं घेतो. लक्षात ठेवा. तुम्हाला पाहिजे तुमचं लेकरू आहे बरं का. कोणाचा भाऊ आहे. एक एक शब्द महत्वाचा आहे, तुला मी सांगणार होते का. काळने मी रामायण महागड पुढे सांगितलं. आता गेले किसकिंदा काढण्यामध्ये काय म्हणून लागलेलं आहे. 3 जण गेले. गेल्याच्या नंतर काय केलं? वाळी ही जाण मारला. वाळी मारला. कोणाचा भाऊ आहे वाळी? वा. कोणा मारलाय? रामानं. रामायण सांगायले कोण? काळने मी. ऐकायले कोण? मारत राय. कसंही सांग पण काय सांगायले? वा. राजा सुग्रीवाने धरे वानर वानर तने अभेष केले. आता वानर तनु ते वानर तनु देखिले म्हणून पुसिले उत्तर. कसं सांगितलं म्हणून आणलं की नाही पहिले चरण. याला महत्व आहे. किती फिरू द्या पण आलोच की मी मुकावा ठेप्याला.
काल आपल्या एका दिंडीतलं आपल्याच दिंडीतलं बरं का नवीन आलेला माणूस आहे. मी आलो चुकतो रे आता युरोबर फिरलं पण संध्याकाळी मुकामाला आलंच. काय मी इकडे वाढवत फिरलं पण शेवटला मिक्स केलं का नाही. मग रामानं काय केलं वाळी मारला राज्य सुग्रीवाला दिलं आणि सगळे वानर आपलेसे केले. मग वानर तनुस देखिले म्हणून पुशिले. उत्तर तू वानराचं रूप आहे तू शरीर वानराच आहे. रामानं वानर सगळे आपले केलेत म्हणून विचारलं बरं काय येरी काही गरज नव्हती. ही भाषा कोणाची आहे काळनेमीची भाषा. अलग वही मधला कळायला पाहिजे कोण कोणला बोलायला तसं सांगता आलं पाहिजे. हा उत्तरार्ध चढ उतार कळाला तर ते गोडी लागते माणसाला. नाही हे हा बघा हा स्वागत असो का तुझे हे शब्द महत्वाचा आहे. सना सनात करे बजे वा जरी देखशे अधिकार हो दे जीवीचे जीवीचे गुदे तुझं तुझं सांगो. या वही मला सगळी वही सांगणंच होत नाही दिवसभर सांगते तरी बी त्याने एक शब्द महत्वाचा आहे महाराज. स्वागत असो तुझ आणि सनात करावे. हे बघा हे शब्द महत्वाचा आहे. आता सनात होणार आहे की नाही. पुण्य फळले आणि भाग्य उदयाचा जन्मोन जन्मिनी हेच करीत आलो आम्ही. कळलं का त्याला म्हणायचं आजी संसार सुफळ झाला गे आणि देखील पाय हे काळने मी म्हणायचं आता स्वागत आहे तुमचं महाराज. महाराज महाराज कोणला म्हणावं ते मी सांगू मीच. नाही तर आता कोणला बी आम्हाला तीन आपण पाहत आहेत. तुम्ही काय म्हणता एक सांगतो ना मी शब्द आपण ज्याच्या सोहळ्यामध्ये आहोत तो महाराज तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. विषया सक्त माया मोहे रत ऐसे जे पतित तारावया तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली आणि जिने निगमवल्ली प्रगट केली. कळालं का तुम्हाला. चोका म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ आणि वाचिता सनात होती जीव हे चोकोबारायचं आपण आहे. कळलं लगेच दुसरा म्हणणार यात्री अलंकापुरा येतील ती आवडती विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे दिदरे देणे या ज्ञाना. कोणला भूवैकुंठ पंढरपूर आणि त्यावनी थोर महिमा या कोणला ज्ञानोबरायला. म्हणून एवढी पब्लिक सोहळ्यामध्ये हे लोक एवढे काय एवढे काय बघायचं स्पष्टीकरण वाचित जा महाराज. मी काय सांगायचे मला आता वहीमध्ये काय सांगायचं काहीच नाही झोपा. का मग काय म्हणला कळलं मी महाराज काय महाराज मला सनात करा बरं का मला उद्धार करा. किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे म्हणून जीव भ्याला आणि शरण गेला. विठू राजे हो जन्म मरण चालू आहे रे. सोपं नाही महाराज. जन्मही चांगला नाही. काय सांगू गरिबीची यातना म्हणतात भजनी रोज. काय या शब्दाचा अर्थ बकळ आहे एका शब्दाचा. आता सांगाय मला वेळ नाही म्हणून जन्मही चांगला नाही मरण चांगलंय का. आपण एक दुःख भोगलंय माय कोणतं वा जन्माचं दुःख भोगलं आहे का लक्षात कोणाच्या. आणि एक दुःख भोगायला मिळणार आहे आपल्या ज्ञानोबाराने वर्णन केलं ज्ञानेश्वरीमध्ये मरायचं दुःख. मरायचं दुःख ज्ञानोबा इतर तुकोबरामध्ये काय सांगू म्हणजे सांगायसारखं आहे का दुःख. तर याच्यापेक्षा 1000 पटीने दुःख मरायचं आहे. ज्ञानोबा लिहितात ज्ञानेश्वरीमध्ये आयुष्याची सूत्रे बिघडता भूतांची मटे खडालता आणि काय मरत याही चित्ता योगांतून होई. एक विंचू चावलं इतकं दुःख आहे तरी काय सांगू म्हणतात तर 1000 विंचू चावले इतकं दुःख मरायचे माय. म्हणून ज्ञानोबारायचा सोहळा करायचा माय मायो म्हणून करायचं आहे. करा कर मला लय सुन ताप दिली चला माय सोहळ्यात माईच्या भिशी दिली नाही कोणी बोललं ना कोणी काहीच लक्षात आलं का. असं करा म्हणून करायचं नाही. जन्माने मरण चुकवता आला पाहिजे नाही तर नाही त्या यमाशी करू ना. बाहेर काढिता कुडी प्राणा ओढाळ सापडे जैसे धान्य थोर यातना देखोनी अंगी कापती त्या नदी माझी चालविती लागे ठाव नाना चलवे बुडविती आणि वरील मारिती यमदंड. हे चुकवायचं असेल तर हे बघा ही वारी आणि ह्या वारीत नुसती वारी नाही सेवा सेवा. लक्षात आलं का. चांगली वारकरी मिळत आपल्याला. आपल्या दिंडीतल्या वारकऱ्यांना सर्वांना धन्यवाद आहे. त्यांना माय पुण्यामध्ये सांगितलं तेवढं नियमाचं तंत पालन केलं महाराज. कुठं गिलास सुद्धा पडू दिला नाही भाताचा शीत पडू दिला नाही म्हणून त्या लोकांचा पण आता नाही तुम्हाला माईला. म्हणून आपल्या वारकऱ्याची टाळी वाजवा सगळी. असं कुठंच नाही. आम्ही दरवर्षी वारी करतो पण भाताची टोपली पुढीच पुढच्या वर्षी महाराज आहे का नको रे बुवा. वा नंबर 1 आहे बरं का. मग सनात काळनेमीचा शब्द आहे महाराज
आता मला सनात करा बर का. लय कटाळा आला हो जन्माचा मरायचा. लय अवघड आहे हो माय. सनात करावे मज. आता तुम्हाला प्रश्न माझा आहे, काळणीमुळे उपकार कोणाचा आहे? उद्या सांगा उद्या. हा पटकन. हा श्रीरामाची निज कथा तपस मुखे ऐकता उल्हास. उल्हास झाला कपिनाथ अरे देखुनी सादर तावानरी. आता याच्यातला मुद्दा ऐकायचा मला. दोन्ही महात्मे आहेत. काळणी काही साधी वृत्ती नाही. आणि कोणाला जाऊन भेट होत असती का? हा कोणाला माहिती काजी मिळते का? अवतारिक मी सांगत असतो ना, आपल्या परिसरामध्ये हे जे माय आहे, आपली माय तुळशीदास महाराज, त्या माईचा अवतार आहे. लक्षात ठेवा. कोण आहे? त्या माईचा अवतार. आणि म्हणून तिकडे लक्षात ठेवा बरं का. त्या माणसं दुसरी नव्हती का? त्या दिवस होता तेलाच का तर त्या अवतारिक माणसं. त्याच्याकरता हे अवतारिक इथे उपकारासाठी आले घर ज्या. हे अवतारिक तुम्हाला आता नाही कळणार, अजाबात नाही. काही काही मला म्हातारी म्हणतात, मी मारुतराम माझी गाडी हाणाय होतो. काला मला होतं का भाकरी खाला? मी मोतीराम महाराज फक्त मारुतराम महाराजाला काळ. लक्षात ठेवा. कुणाचं कुचकुच करायचं नाही, मी संघ होतो म्हणून. आणि दिवई माय माता गेलेले नरहरी महाराजाला कळाले. कोण झाले? आणि नरहरी महाराज कोणला कळाले? कोणला? हा कोणला? आपल्याला काय कळायलंय? मग कोणाचा उद्धार होणार आहे? आपण याच्या संगतीमध्ये जरी आपण राहिलो, नुसतं संगतीमध्ये, तर उद्यावरी गेल्यावर माय म्हणणार, हे तसं कुचकुच चोर करू नको, कोणाला येऊ मला. हा हे मवल लेकरू आहे, याला तिकडे नेलो. तुम्ही आज स्वतः ते निर्धारी देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी आणि एरवी हाती न धरी या नाते. आता मी बसून सांगतो आपण, मला एक जण 2000 रुपये देतो म्हणलं. मैदानीचं मी म्हणलं पैशाला माणसं काय म्हणले कुचकुच को मला काय परमार्थ करू देतं की नाही? पैसे रोज तिकडे कमवलो, काय अडचण आहे. एक लक्षात ठेवा, सेवा करा म्हणून माय बाप का. आज मारुतरायने काळनेमीच्या मुखातून रामायण ऐकलंय. रामायणाचाही आनंद आहे मारुतरायला, पण पुढल्या गिरायकाचा उद्धार करायचा आहे. कोणाला? मारुती. मारुती कोण आहे? आपण ज्याच्या भेटले चालूत का नाही, तो देव आहे. आणि महादेव आहे, महादेव. आणि तेच अवतारी मारुतरायचं. हे अवतारिक माणसं कळत नसतात, आणि कळालं त्याला ते देव होत असतात. लक्षात ठेवा. म्हणून मारुतरायला कळालं हे कोण आहे गिरायक. पहिलं कोण आहे आता सांगाय वेळ मला कमी आहे, कारण मी पहिला कोण आहे, त्याला का भेट झाली याचं लय वर्णन मोठं आहे. लक्षात ठेवा, अभ्यास करावा लागतो. म्हणून काय मारुतरायला आनंद आहे. काय आनंद वाटला मारुतरायला. मारुतराय डुलू लागले रामायण ऐकून. चला. श्रीराम असता जन साई वा रावण कपटे रूपे येवोनी वा. सुने अस्त्रे मध्ये फोनी श्रीराम. स्थिर पत्नी चोरीली. एक आता मारुतराय सांगायला सुरू केले रामायण. आतापर्यंत कोण सांगितलं? काल नाही म्हणलं. आता कोण सांगतंय? मारुतराय म्हणले जोडी बदला बरं. तुकाराम महाराज जोडी बदला बरं. काय झालं? हा आता तुम्ही रामायण सांगितलं ऐकलं, तर मला सांगू द्या जरा. मारुतराय म्हणू लागले, हो काळनेमी महाराज नाव माहित नाही. हो महाराज बोला. हे बघा म्हणले कसं कसं झालं. तिने प्रश्न विचारला होता ना, काय वानर तनुस देखील म्हणून पुशिले उत्तर. या शब्दाचं उत्तर त्या वहीमध्ये. हे बघा म्हणले तसं काय नाही, मी काय येरी इकडे आलो नाही. माणूस येरी तिकडे इकडे घेत असते होय. काय काय माणसं मला म्हणले कस काय सोडायला, येरी आलो. येरी आले होते काम सोडून. हा मग मारुतराय म्हणू लागले, शून्य राम लक्ष्मण पंचवटीला राहत होते. रावण कपटी महाराज होऊन आलं. रावण होतं पण झालं कोण? आता आपले माणसं महाराज नाही कपटी, रावण महाराज झाले. कळलं का तुम्हाला? म्हणून लोकांचा दोष नाही. कोणाला महाराज ठरवा हेच कळून लोक कोणाच्या मागे लागावं, कोण आपला उद्धार करेल हे लोकांना कळले का? आज हजारो दिंडे निघालेत. फक्त हजारो दिंडे आता हजारो. त्याच्या दिंड्या देवासाठी याच्यासाठी फक्त आपल्या परिसरामध्ये एकच दिंडी आहे निस्वार्थी. त्या दिंडीचं नाव काय? काय दिंडीचं नाव काय? त्या महिला मंडळ. हा हा
माय दिंडी माई दिंडी लक्षात आलं का तुमच्या? एकच आहे. आता पुढचं सांगतो तुम्हाला. मग मारुतराय म्हणू लागले शून्य आश्रम बघितला, घरामध्ये कोणी नसल्यावर कुत्र शिरत असते बरं का. तसं हे कुत्र शिरलं कोणतं? रावण रूपी अहंकारी रावण, ज्याच्याकडे अहंकार आहे ते कुत्र आहे. हा मग हे शिरलं आणि त्यानं सीता चोरली. सीता चोरली होती का? नाही. वा अशी माणसं पाहिजे. आता हे विषयांतर मी नाही करणार. चला हे सीतेच्या धावण्याची वा श्रीरामनी घे वेगेचे वा वा. मार्गी आडवे होता जासी श्रीरामे श्रीरामी त्यासी मारी द्या. रावणानं सीतेला घेऊन गेला महाराज. राम लक्ष्मण दोघं सीतेचा पत्ता लावण्याकरता निघाले. रामाला काही सांगायची गरज? मग राम वनातच का फिरली माय?